हो इकडला सर. लागला चार्जर. हो. केस गेला आहे का फक्त? देऊन द्या नवीन. ठीक आहे. ब्रँडेडवाला पाहिजे का कसं पाहिजे? ब्रँडेड म्हणजे ब्रँडेड कितीचं येईल? आणि दादाला विचारा. हो विचारून घ्या. काय झालं चालू भाई? हो हे बघ ना, चार्जिंग सोबत चालू. ठीक आहे, बंद करू. बंद करून दे. मला वाटलं का इथूनच गेला. नाही रे, चार्जर जर ब्रँडेड होय ना हो चार्जर हो जात नाही, सहसा जात नाही ब्रँडेडवाला. इथून जात नाही आहे ना. तर नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे तुमचा मित्र MTD. अजून स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्तापर्यंत मी जे दाखवलं, तर गाडी खराब झाली होती थोडीशी, तर रिपेअर करायला गेलो होतो. मायनरच प्रॉब्लेम आला होता. मग त्यानंतर आपलं लॅपटॉपचा वायर गेला होता, पॉवर केबल. तर पॉवर केबल घेतला, तो झाला जवळपास 300-350 रुपयाचा. तर आता मी निघत आहे. आता हे बाकीचे जे उरलेले जे सर्वे आहेत ते पूर्ण करायचे. तर आज आहे डे 4. डे 3चा याच्यामुळे नाही घेऊ शकलो, कारण म्हणजे तब्येत खराब होती म्हणून. तर आज घेऊया. आजचं वातावरण म्हणजे थोडंसं उघाड पण आहे, अजून थोडंसं आभाळ पण आहे. तर म्हणजे रिस्क न घेता आपण रेनकोट घेऊन जाऊ सोबत. अजून इकडे मी लावून दिला आहे माझा लॅपटॉप चार्जिंगला. आता ब्लिंक करता तुम्हाला रेड कलर दिसत असेल, तर चार्ज होत आहे लॅपटॉप. त्या दिवशी मी डेडपूल अजून वुल्व्हरीन पाहायला गेलो होतो, पण कॉपीराईट इश्यूमुळे तो जो व्हिडिओ आहे तो मला डिलीट मारावं लागलं. तर जाऊ द्या, ओरिजिनल कंटेंटच टाकायचं, काय करायचं आपण. तर चला निघूया आपण आता सर्वेसाठी. फुल 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 झालं ओके. मित्रांनो, तर आता जस्ट मी पेट्रोलची टाकी फुल केली आहे. अजून फ्रीमध्ये एअर भरली आत्ताच. वेळ लागतो पण होऊन जातं का. आता मी चाललो आहे सर्वेसाठी. सर्वेच्या अगोदर फोनसाठी एक कवर घ्यायचं होतं, कारण कवर खराब झालं होतं म्हणून. तर आपण निघूया कवरच्या दुकानात. तर मित्रांनो, आत्ताच मी मोबाईलसाठी कवर घेतलं, जे की म्हणजे सांगितलं होतं मला 250 रुपयाचं, पण मी बार्गेनिंग करून ते 150 रुपयावर आणलं. तर जर तुम्हाला कवर जर घ्यायचं असेल तर हेमामध्ये येऊ शकता, किंवा इकडे पण पुष्कळशी दुकानं आहे, तर इकडे पण तुम्ही येऊ शकता. स्वस्तात भेटून जाते कवर इकडे. तर चला आता आपण निघूया सर्वेसाठी. तर वर्धेच्या आउटसाईड एरियामध्ये म्हणजे बोरगावकडे उघडला आहे डीमार्ट. तर नेक्स्ट टाईम आपण जाऊया, इकडे एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, तर पोचलो आहे मी वायगावमध्ये. तर वायगावमध्ये पोचलो आहे. तर मला आता ऑलमोस्ट म्हणजे 15 ते 20 शेतकऱ्यांचा सर्वे घ्यायचा आहे. मग त्यानंतर आपण नेक्स्ट गावमध्ये निघू. ते इथून ऑलमोस्ट 5 ते 10 किलोमीटर आवडते. तर सगळ्यात पहिले इकडलं सर्वे कंप्लीट करून घेऊ. ठीक आहे. तर मित्रांनो, आता जस्ट माझे 15 शेतकऱ्यांचे सर्वे होऊन झाले आहे वायगावमध्ये. तर मी आता निघत आहे कानगावकडे. तर सर्वे तर इझी गेला, कारण म्हणजे माझा 1-2 मित्र आहे इथे, यश शिंदे अजून इन्शालबेग, ज्याच्यामुळे माझा सर्वे अर्धबेक जास्त इझी गेला. तर थँक्स त्यांच्यासाठी. तर चला आता निघूया कानगावच्या रूटनी.
जे की इथून आहे 5 ते 6 किलोमीटरच्या अंतराने वाटते. अजून कानगावचं एक वेळेस झालं की मग आपण निघूया घराकडे. चला निघूया. तर मित्रांनो पोचलो मी आता कानगावमध्ये. तर कानगावमधले आता सर्वे कंप्लीट करून घेतो. वायगावमध्ये काय एवढा काही त्रास नाही गेला. तर इथून ऑलमोस्ट होतं 10 ते 12 किलोमीटर वायगावपासून. तर कानगावचं कंप्लीट करून घेऊ, अजून निघूया मग आपल्या घराकडे. तर मित्रांनो आत्ताच माझं कानगावमधले सर्वे झाले आहे. 14 ते 15 शेतकऱ्यांचा मी सर्वे घेतला आहे. तर आता मी निघत आहे वर्धेकडे. तर बघू शकता वातावरण म्हणजे खराब झालं आहे. आता सध्या पाऊस पडणार आहे, तर मी रेनकोट घातला आहे गाईज. तर चला मी निघत आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि बघायला विसरू नका दुसरा ब्लॉग जो की मी उद्या शूट करणार आहे. ठीक आहे, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत स्टे ट्यून.